नागपुरात पुन्हा एकदा गुन्हे शाखेचा मोठा ऍक्शन मोड. ऑपरेशन शक्ती अंतर्गत देह व्यापाराच्या रॅकेटवर धडक कारवाई आणि एका पीडित महिलेची सुटका. नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधोनगरी बेसा पिपळा रोड परिसरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात पद्मिनी गुलशन बसू या आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपी पीडित महिलेला आर्थिक प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास भाग पाडत होती. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या या मोहिमेत मानवी तस्करी विरोधात मोठं यश मिळालं आहे. सध्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाविरोधात पोलिसांचा कडक संदेश. अशा बेकायदेशीर रॅकेट्सवर आता सतत कारवाई होणार. नाही, काल आमच्या इथे जे सामाजिक सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीस पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पद्मिनी वसू नावाची महिला ही माधवनगरी बेसा पिपला रोड त्या जुडिओचं शोरूम आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात देह विक्री व्यवसाय करून घेते अशी माहिती मिळाल्याने मग आमच्या हवालदारांनी बोगस पंटर पाठवून शहानिशा केली. शहानिशी झाल्यानंतर बोगस पंटरला पाठवला असता तिने बोगस पंटरकडून 2000 रुपये घेऊन आरोपीने जो बोगस ग्राहक आहे याला देह समागमाकरता मुलगी प्रोव्हाइड केली, पीडितेला प्रोव्हाइड केलं. नाही, जी आरोपी आहे त्या आरोपीचं नाव आहे पद्मिनी गुलशन वसू. ही मूळची ओरिसाची आहे, पण गुलशन वसू हा तिचा नवरा आहे. पण ते ऑफिशियल लग्न नाही, मंदिरात लग्न केलं होतं त्यांनी तिच्या म्हणण्यानुसार. आणि त्याच्यासोबत ती नागपूरमध्ये राहत होती. पण काही कारणास्तव त्यांनी दुसरं लग्न केलं आणि त्यामुळे ती विभक्त राहत होती. आणि मागील 3 महिन्यापासून हे जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी कारवाई झाली, प्लॉट नंबर 10 माधवनगरी बेसा पिपला रोड हुडकेश्वर, इथे मागील 3 महिन्यापासून ती भाड्याने राहत होती. आणि पीडित जी आहे पीडितेला तिने आपल्या घरीच ठेवलं होतं. जे पीडित, तिचे मुलं आणि तिचा नवरासुद्धा हे सुद्धा तिथंच राहत होते. आणि ती पीडितेकडून हे चुकीचं काम आपल्या घरीच करून घेत होते. मुद्देमाल जो जप्त मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये आरोपीचे 2 मोबाईल फोन, आमची समागम रक्कम आणि इतर साहित्य असा तो 17,040 रुपयाचा मुद्देमाल आहे. आणि कारवाईमध्ये मी स्वतः पोलीस हवालदार प्रकाश माथनकर, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार आरती चव्हाण, पोलीस शिपाई कुणाल बोडखे, त्यानंतर पूनम शेंडे आणि चालक कमलेश क्षीरसागर असा तो स्टाफ होता.